आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। पुणे मेट्रोचे काम नागपूर कॉर्पोरेशनला देण्याच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेने आंदोलन केले। पुणे मेट्रोचे काम नागपूर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेकडून विरोध दर्शवण्यात आला होता। याचे पडसाद आज पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याजवळ पाहायला मिळाले। यावेळी महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले। यावेळी मनसे गटनेते किशोर शिंदे, शिवसेना गटनेते अशोक हरनावळ, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अविनाश बागवे, कमल व्यवहारे, चेतन तुपे, वैशाली बनकर, शीतल सावंत, संजय बालगुडे, महेंद्र पठारे आदी नगरसेवक उपस्थित होते। पुणे मेट्रोचे नागपूर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून काम होता कामा नये या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी आज पुणे स्टेशन येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। याचा निषेध काल झालेल्या सर्वसाधारण सभेत देखील व्यक्त करण्यात आला होता। या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी आपली मते व्यक्त केली। पुणे मेट्रोचं काम हे नागपूर मेट्रो कॉर्पोरेशन करणार अशा संदर्भातली घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर पुणेकरांच्या भावना ह्या फार तीव्र झालेल्या आहेत। काल त्याचे पडसाद हे पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये उमटले। भाजप वगळता काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, आरपीआय असेल, या सगळ्यांनीच काल या सगळ्या गोष्टीचा निषेध केला आणि पुणेकर म्हणून आपण या ठिकाणी आता रस्त्यावर येण्याची गरज आहे। रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी सरकारला जाब विचारण्याची गरज आहे। अशा प्रकारची भावना काल व्यक्त केल्यानंतर आम्ही या ठिकाणी भाजप वगळता सर्व पक्ष या आंदोलनाला या ठिकाणी आज सुरुवात करत आहोत। निश्चित मी मनसे असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, त्याचबरोबर आरपीआय असेल, ह्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की या ठिकाणी कुठल्याही राजकीय मतभेद न ठेवता ते पुणेकरांसाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। आमच्या भावना तीव्र आहेत। पुणेकरांच्या इथली जी काय डेव्हलपमेंट होत असताना एकदम मुळातच या सरकारने राज्य सरकारने केंद्र सरकारने तब्बल 2.5 वर्ष तर पुण्याची मेट्रोला मान्यता दिलेली आहे आणि पुण्याची मेट्रोची मान्यता घेतल्यानंतर छुप्या पद्धतीने दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचं जे काय जाहीर केलं तो पुणेकरांवर अन्याय आहे। पुणेकरांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे। त्या माध्यमातून उद्या मेट्रोची जी काय प्रोजेक्ट्स उभे राहणार आहेत त्याच्यामध्ये पुणेकरांचा कुठलाही आवाज इथं ऐकला जाणार नाही। पुणेकरांचे तिकीट ठरवण्याचे अधिकार असतील, पुण्याच्या संदर्भातली जी काय अलाइनमेंट चेंज करण्याचे विषय असतील, ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात पुणेकरांचा कोणीही प्रतिनिधी त्याच्यामध्ये नसणार। म्हणून त्या संदर्भातला आक्षेप घेण्यासाठी, त्या संदर्भात विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आमची मेट्रो ही पुणे मेट्रो कॉर्पोरेशन या कंपनीनेच सुरुवात करावी। त्या मुहूर्तमेढ त्याचा अंतिम टप्पा हा पुणे मेट्रो कॉर्पोरेशनच्या नावानेच उभा केला जावा, हीच आमची मागणी आहे। आमच्या शिवसेना पक्षाचा पहिला अजेंडा आहे अखंड महाराष्ट्र। आम्हाला तर शंका यायला लागली की हळूहळू हे स्वतंत्र विदर्भाचं जी ठिणगी आहे ती ह्यापासून सुरुवात करावं नाही। आमच्या पक्षाचा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं की अखंड महाराष्ट्र हा पक्षाचा अजेंडा आहे आणि पुणेकर म्हणून मी एक कटिबंध आहे। मी पुणेकर, मला पुणेकर म्हणून अभिमान आहे आणि पुण्याचं नाव जर कोण बदलत असेल आणि वेगळं षडयंत्र रचत असेल तर शिवसेना कदापि ते होऊ देणार नाही। त्यांनी जे कटस्थान केलेलं आहे की पुणे मेट्रोच्या ऐवजी नागपूर कंपनीला द्यायचं आणि त्याला नागपूर नाव द्यायचं असेल तर ते हाणून पडलं जाईल। पुणेकर म्हणून निश्चित त्या गोष्टीचा मी त्या पार्टीचा निषेध करेल। मी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी बीजेपी सरकारचा निषेध करते की नागपूर मेट्रो म्हणून त्यांनी या ठिकाणी जे जाहीर केलं, खरं म्हणजे पुण्याची मेट्रो सगळ्यात पहिले पुण्याचा DPR तयार झाला आणि पुण्याचा DPR तयार झालेला असताना सुद्धा घाई गडबडीमध्ये त्यांनी नागपूरचा DPR तयार करून नागपूरला पहिल्यांदा मान्यता दिली, नागपूर मेट्रोला, आणि त्याच्यानंतर पुण्याला त्यांनी मान्यता दिली। मान्यता दिल्यानंतर नागपूर मेट्रो म्हणून त्यांनी जे जाहीर केलं म्हणजे हा सगळ्यात मोठा पुणेकरांचा अपमान आहे। म्हणून मी या बीजेपी सरकारचा निषेध करते। पुणेकरांनी बीजेपी सरकारला 8 आमदार 1 खासदार मोठ्या बहुसंख्येने या पुणेकरांनी त्यांच्यावर विश्वास टाकला, पण त्या विश्वासाला पात्र हे आमदार खासदार राहिले नाहीत। हे मूग गुळून बसलेले आहेत। पुणेकरांचा नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते, सापत्य वागणूक दिली जाते, त्यांचा नेहमी अपमान केला जातो। हा पुणेकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि पुणे मेट्रो हीच झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो। धन्यवाद। जे पुणे मेट्रो आहे त्या पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो करणार ही जी घोषणा केली
आणि त्यांनी सांगितलं की पुणेकरांची भावना आहे की नागपूर मेट्रोने पुणे मेट्रोचं काम करावं. आम्हाला हे कळत नाही की पुणेकर नेमका कुठल्या पुणेकरांची भावना आहे. या पुण्यातल्या खासदाराची भावना आहे, या पुण्यातल्या पालकमंत्र्यांची भावना आहे, या पुण्यातल्या 8 आमदारांची भावना आहे, कोणाची नेमकी भावना आहे. आम्ही आमचा स्वाभिमान सोडू शकत नाही. पुणे मेट्रो ही पुणे मेट्रो राहिली पाहिजे. पुणे मेट्रोचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून दिल्ली मेट्रोला दिले असताना अचानक मुख्यमंत्र्यांनी हे नागपूर मेट्रो काम करणार हे कसं काय सांगितलं, त्याबद्दल आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो. मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट संबंधी वकील परिषद 2016चे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षणाचे संरक्षण मिळावे आणि अॅट्रॉसिटी ऍक्टचा गैरवापर थांबावा म्हणून कायदा सुधारणा व्हावी याकरता मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत या मागण्या कशा मान्य होतील यासाठी कोणते कायदेशीर मार्ग अवलंबले पाहिजेत याविषयी चर्चा आणि मार्गदर्शनासाठी शिवसंग्राम पुणे शहर तर्फे राज्यातील कायदे तज्ञांनी वकील परिषद पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे. पर्वती दर्शन येथील राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमध्ये रविवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता ही परिषद होणार आहे, अशी माहिती शिवसंग्राम पुणे शहरचे अध्यक्ष भरत लगड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट यशवंतराव उर्फ आबासाहेब शिंदे, शिवसंग्रामचे प्रदेश सचिव शेखर पवार, संपर्क प्रमुख तुषार काकडे, लीगल सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट विवेक भरगुडे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शैलेश सरकटे आदी उपस्थित होते. परिषदेला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, परिषदेचे संयोजक व शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यासह राज्यातील उच्च व सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ व अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्ह्याच्या मुख्य सरकारी वकील उज्ज्वला पवार या देखील मार्गदर्शन करणार आहेत. ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर म्हणाले, महाराष्ट्र आरक्षणाबाबत असलेली सद्य परिस्थिती आणि उपाय याविषयी परिषदेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच अॅट्रॉसिटी कायदा रद्द न करता त्यातील जाचक शिथिल करण्यात याव्या याकरिता चर्चा होणार आहे. ॲडव्होकेट आबासाहेब शिंदे म्हणाले, कोपर्डी येथील घटनेचा निषेध आणि मराठा आरक्षण मागणी करता लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत. अॅट्रॉसिटी कायद्यात सेक्शन 18चा बार काढून खोट्या केसेसच्या फिर्यादीला अनुशासन व्हायला हवे अशा अनेक मागण्या आणि दुरुस्त्या कायद्यात होणे गरजेचे आहे. त्यावर परिषदेत विचारमंथन होणार आहे. माझं नाव यशवंत गणपतराव शिंदे, अध्यक्ष पुणे बार असोसिएशन. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो मराठा क्रांती मोर्चा आपला या ठिकाणी गाजलेला आहे, आपण पाहिलेला आहे आणि तो सनदशीर मार्गानं काढलेला आहे. त्या सनदशीर मार्गानं कायद्यामध्ये कोणकोणत्या दुरुस्त्या करता येतील त्या दुरुस्त्यांचा विचार करायचा, त्या दुरुस्त्या सरकारला सुचवायच्या, त्याप्रमाणे कायद्यात दुरुस्ती घडवून आणायची. यासाठी सर्व वकिलांची त्याचबरोबर तज्ज्ञ लोकांची आम्ही त्या ठिकाणी परिषद बोलवलेली आहे. त्या परिषदेला आमचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे प्रामुख्यानं हजर राहणार आहेत. त्या परिषदेला विनायकराव मेटे हजर राहणार आहेत. त्या परिषदेला पुणे बारचं प्रतिनिधित्व करतो म्हणून मी स्वतः हजर राहणार आहे. आणि या याच्यामध्ये जर आपण पाहिलं वस्तुस्थिती तर या कायद्यातल्या ॲट्रॉसिटी कायद्यातल्या अनेक जाचक तरतुदी आहेत. या जाचक तरतुदींच्या विरोधामध्ये आपल्याला कायदेशीररित्या काय मार्ग काढता येईल त्या मार्गाचं चर्चा करण्यासाठी आम्ही ही परिषद. मी शिवसंग्राम संघटना पुणे शहर अध्यक्ष भरत लगड. आपण राजीव गांधी ई लर्निंग स्कूल शिवदर्शन पर्वती या ठिकाणी आपल्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी बैठक व्यवस्था 500 ते 550 लोकांची आहे. त्याची तरतूद आम्ही सर्वांनी एकत्र येऊन केलेली आहे. त्याबरोबर आमच्याबरोबर बार असोसिएशनचे सगळे पदाधिकारी कार्यरत आहेत. स्वतः शिवसंग्राममध्ये धडणी कार्य करून ते कार्यक्रमाला रूपरेषा द्यायचं काम करत आहे. त्याच्यातले मेन विषय मराठा आरक्षण, ॲट्रॉसिटी कायदा. ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा ही मागणी आमची प्रामुख्याने नाही आहे. ॲट्रॉसिटी कायदा जो जाचक आहे त्या कायद्यावरती काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी आम्ही वकिलांच्या माध्यमातून सर्व वकील एकत्र येऊन त्या त्रुटी कशा कमी करता येतील या दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याच्यावरती जो निर्णय होईल तो सर्व निर्णय आम्ही वकिलांच्या माध्यमातून आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून राज्य सरकारला, केंद्र सरकारला देऊ आणि त्याच्यामध्ये फेरबदल कसे होतील या दृष्टिकोनातून तो निर्णय आम्ही त्या वकील परिषदेला घेणार आहोत. एवढंच त्या वकील परिषदेचं महत्त्व आहे.
त्या वकील परिषदेला कायदेतज्ञ नामवंत उज्ज्वलजी निकम साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि ते आपल्याला त्या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. स्वतः विनायकरावजी मेटे साहेब ह्या त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष यशवंतरावजी शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत. हर्षद निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. नामवंत वकिलांची ती वकील परिषद असल्यामुळे राज्यातनं अनेक अध्यक्ष त्या ठिकाणी येणार आहेत. त्यांचं ते नियोजन सांगतील त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे आणि ते निवेदन आम्ही सरकारला देऊन सरकारची त्याच्यावरची भूमिका स्पष्ट करण्यासाठी, मराठा आरक्षण असेल आणि अॅट्रॉसिटी असेल ती स्पष्ट भूमिका त्यांनी त्याचं मांडण्यासाठी हे सगळं निर्णय घेऊन आम्ही त्याचं स्वाधीन करणार आहोत. येत्या निवडणुकीत शिवसेनेशी युती नको अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी केली. पुण्यात भाजपाचा खासदार आमदारांसह मोठा फौजफाटा आहे. शिवसेनेशी युती न करताच पक्षाचे 90 ते 100 नगरसेवक निवडून येतील. त्यामुळे पुण्यात शिवसेनेशी युती नको अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकीसाठी गुन्हेगारांना पक्षाचे तिकीट देणार नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने ज्यांना निर्दोष मुक्त केले आहे त्यांच्यावर चुकीच्या माहिती आधारे आरोप केले जात असल्याचे प्रत्युत्तर काकडे यांनी यावेळी दिले. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात शिवसेना भाजप यांच्यात युती होणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार काकडे म्हणाले, पुण्यात शिवसेनेशी युती नको अशी मागणी आम्ही पक्षाकडे केली आहे. या ठिकाणी 5 पक्षाचे 2 मंत्री, 3 खासदार आणि 8 आमदार असा मोठा फौजफाटा आहे. त्यामुळे आम्ही युती करण्याच्या मनस्थितीत नाही. युती न करता पक्षाचे 90 ते 100 नगरसेवक निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सेनेशी युती न करण्याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना कळवले आहे. मात्र हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षातली जिथं नाही पक्षातली लोक जिथं आमच्याकडं पक्षातली लोक उपनगरामध्ये आम्ही कमी पडतोय जग जाहीर आहे. मला काही लबाड बोलते नाही की आमच्याकडे एवढे, आमच्याकडे हे, आमच्याकडे त्या काही नाही आहे. आमच्याकडे काही भागात जिथं उपनगरामध्ये आम्ही कमी पडतो, जिथं झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही कमी पडतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी बोलतो ते दिसतं की जिथं आम्ही कमी आहे किंवा जिथं आमच्याकडे उमेदवार नाही आहेत, जिथं उमेदवार तिथले आम्ही घेणारच नाही. जिथं उमेदवाराची क्षमता आमची कमी आहे, जिथं निवडून यायची क्षमता आमची नाही, तिथं आम्ही स्ट्रॉंग जर चांगल्या प्रतिमेचे लोक मिळाले तर आम्ही घेणार नाही. मुख्यमंत्र्यांना मला आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कधीही बोललो नाही. मी कालच मुख्यमंत्री साहेबांना बोललो की हे कोणीही गुन्हेगार नाही आहेत. यांची पार्श्वभूमी मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घातलेली आहे आणि असा कुठलाही चुकीचा माणूस मी स्वतःच काळजीने मुख्यमंत्र्यांकडे नेणार नाही. पुढचे नाही आरोपच केले ना ते अजून सिद्ध झाले नाही. आणि आरोप साहेब, आरोप प्रत्यारोप जेव्हा कोणी मीडिया किंवा जेव्हा कायद्याने कुठला आरोप होतो एखाद्यावरती किंवा गुन्हा दाखल होतो तेव्हा त्याला आरोपी नाही म्हणावं लागेल. आपण त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला असतो, त्याचा शहानिशा झाल्यानंतर आपण त्याला आरोपी करतो. तोपर्यंत त्या राजकारणात तेवढं चालतंच ना. नाही, पुढच्या कारभारी 100% गिरीश बापट साहेब असतील. कारण माझ्यापासून 30 वर्ष आधी मी जेव्हा जन्मालो तेव्हापासून ते काम करतात भाजपमध्ये. तर साहजिक आहे तेच असतील, ज्येष्ठ आहेत ते. आम्ही त्यांची टीम म्हणून काम करतोय की बाबा आम्ही काही करून, जसं अजित पवार सांगितलं परवा की महानगरपालिका आम्ही आणणार, काही करून महानगरपालिका आम्ही आणणार. म्हणजे काही याचा अर्थ काही अतिरिक्त नाही करणार. आम्ही चांगली माणसं शोधून त्यांच्या माध्यमातून जनतेला भाजपकडं, जसं लोकसभा विधानसभेला जेव्हा मतदान झालं आम्हाला त्या पद्धतीने महानगरपालिकेलाही आम्हाला मतदान होईल आमची खात्री अशी. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने काश्मीरी हिंदूंविषयी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. काश्मीरी हिंदूंवरील अन्याय व जिहादी आतंकवाद यांचा विरोध करण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि पनून काश्मीरी यांच्यातर्फे येत्या 23 ऑक्टोबरला सायंकाळी 5:30 वाजता रमणबाग शाळेच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक, सनातन संस्थेचे अभय वर्तक, हिंदू मक्कल कच्छे अर्जुन संपत समितीचे रमेश शिंदे, पनून काश्मीरचे डॉक्टर अजय चोंगू, शिवसेनेचे TN मुरारी प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. सभेला राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. या सभेला काश्मीरी हिंदू सभा, लष्कर-ए-हिंद, हिंदू एकता आंदोलन या संघटनांनी पाठिंबा दिल्याची माहिती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. युथ फॉर पनून काश्मीरचे अध्यक्ष राहुल कौल, काश्मीर हिंदू सभेचे पुणे अध्यक्ष जगमोहन कौल,
देवदास शिंदे, चैतन्य तागडे आदी उपस्थित होते. त्यामुळे आपल्या काश्मीरी बांधवांना, ज्या 4.5 लाख काश्मीरी बांधवांना एका रात्रीमध्ये काश्मीरमधून उर्वरित देशाचा आश्रय घ्यावा लागला. मला वाटतं जगाच्या पाठीवरचा कुठलाही देश नाही की ज्याच्यामध्ये स्वतःच्या देशातले नागरिक स्वतःच्या देशामध्ये निर्वासित राहत आहेत. एक आमचं स्वतःचं एक कर्तव्य म्हणून की आपल्या हिंदू बांधवांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या संदर्भात आपण दरवर्षी गोव्याला एक राष्ट्रीय हिंदू अधिवेशन घेत असतो. यावर्षी जून महिन्यामध्ये या संदर्भात एक राष्ट्रीय स्तरावरच एक नियोजन तयार करण्यात आलं आणि काश्मीरी अभियान जे आहे ते एक भारत अभियान चलो काश्मीर की ओर, त्याचा एक जयघोष त्या ठिकाणी करण्यात आला. संपूर्ण भारतभरातल्या 100हून अधिक संघटनांनी यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आता आम्ही काश्मीरी हिंदूंना सन्मानाने काश्मीरमध्ये लवकरात लवकर पुनर्स्थापित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा प्रतिज्ञाबद्ध सगळे झालेले आहेत. या संदर्भात आज ही परिस्थिती देशामधली सरकार आधीचं होतं, आताच्या कालावधीत म्हणावा तितकासा फरक पडलेला नाही. याच्यामध्ये आमची या सध्याच्या शासनाकडनं अपेक्षा आहे आणि शासनाला विनंती सुद्धा आहे की लवकरात लवकर काश्मीरी बांधवांचा हा विषय या ठिकाणी सोडवावा. आज या देशामध्ये 4.5 कोटी बांगलादेशी घुसखोर अनधिकृतपणे राहू शकतात, पाकिस्तानचे नागरिक अनधिकृतपणे राहू शकतात, परंतु आमच्या देशातले नागरिक, ज्याला आमच्या देशाचं नंदनवन म्हटलं जातं, अशा काश्मीरमध्ये का नाही राहू शकत आहेत? जी मागणी आहे त्या ठिकाणी की त्यांना पुनर्स्थापित त्या ठिकाणी करावं, संपूर्ण विषय या ठिकाणी राहुलजी सांगणारच आहेत. परंतु या अभियानासंदर्भात आपण कर्नाटक राज्य असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, तेलंगणा असेल, या राज्यांपासून या एक भारत अभियानची सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण भारतभरामधल्या हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा याला लागतो आहे. आतापर्यंत आपल्या प्रेस नोटमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की आपण संपूर्ण भारतभरामध्ये 24 मुख्य शहरांमध्ये एक भारत अभियानांतर्गत या सभा घेतो आहोत आणि सर्वसामान्य हिंदूंचा, प्रत्येक हिंदुत्ववादी संघटनांचा याला एक पाठिंबा मिळतो आहे. पुण्यामध्ये ही सभा आपण 23 ऑक्टोबरला सायंकाळी 5:30 वाजता रमणबाग शाळेच्या मैदानावरती घेतो आहोत. या संदर्भात संपूर्ण शहरभरामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये याचा प्रचार सुरू आहे. या संदर्भात आपल्याला त्या संदर्भात माहिती मिळालीच असणार. याच्यामध्ये अभिनिवेश न बाळगता अभिव्यक्त व्हावे असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. अलीकडच्या काळात कविता समजणे, साहित्याचे वाचन करणे उपरेपणाचे वाटू लागले आहे. सध्याचा तरुण वर्ग कलाकृतीच्या माध्यमातून मोकळेपणाने बोलू लागला आहे. कोणताही अभिनिवेश न बाळगता, पळवाट न शोधता लेखकाने अभिव्यक्त झाले पाहिजे असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. श्रीरंजन आवटे लिखित सिंगल मिंगल या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात मंजुळे बोलत होते. कार्यक्रमात ज्येष्ठ कथाकार व नाटककार जयंत पवार, राजहंस प्रकाशनच्या विनया खरपेकर उपस्थित होते. यावेळी कादंबरीतील निवडक भागांचे अभिवाचन करण्यात आले. मंजुळे म्हणाले, साहित्य कलाकृतीतून आरसा दाखवण्याचा प्रयत्न होतो, मात्र अनेकांना त्यातून चेहऱ्यावरची घाण दिसत असते. त्यामुळे आरसा तोडण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु हा आरसा टिकवण्यावर भर द्यायला हवा. माणसांना एकाकीपणाने ग्रासले असून हे थांबवता येणार नाही. चांगल्या अभिव्यक्तीतून माणूस पण चांगल्या पद्धतीने सांगता येते. क्रांतीच्या आणि दगडफेकीच्या काळात कविता सुचणे ही चांगली गोष्ट आहे. तसेच काही माणसांना आपल्याला नेमके काय हवे आहे हे सांगता येत नाही, परंतु अशाच गोष्टी श्रीरंजन आवटे यांनी कादंबरीच्या माध्यमातून सांगितल्या आहेत. आपल्याला काय हवे आहे, आपली मागणी काय आहे हेच माहीत नाही तर आपण गडबड करतो, इतरांवर राग काढतो असे सूचक वक्तव्य मंजुळे यांनी केले. आणि याबरोबरच आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.